हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज बऱ्याच दिवसांनी माझ्या मनात आलं की आपण रॅन्डम ब्लॉग शूट करूया. आणि माझ्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे किचन पासून. आज आमचा थोडा स्पेशल मेनू होता. तर मेनू मध्ये एक्झॅक्ट काय काय येते मी तुम्हाला सांगते. आजचा आमचा मेनू बनवते ताई. डिनर मेनू काय काय आहे सांगशील मला जरा? पालक पनीर पराठा केलाय मी. क्लोज शॉट देते. पालक पनीर पराठा. पराठा. देन त्याच्यानंतर आहे सलाड करणार आहे. प्रोटीन सलाड. प्रोटीन सलाद. प्रोटीन सलाड आणि त्याच्यानंतर मी दलिया करणार आहे. दलिया करणार आहे. ओके. तर तुम्ही विचार करत असाल की एवढा प्रोटीनचा डिनर मेनू काय? तर आम्ही सध्या आता डाएट फॉलो करतोय. त्याच्यामध्ये आम्ही ठराविक गोष्टी बंद केल्यात, जसं की जास्त मीठ, जास्त शुगर, हे सगळं बंद केलं आणि थोडं लाईट वेट जेवतोय आम्ही सध्या. कारण आम्हाला वजन कमी करायचंय. जे जास्त वजन वाढलंय ना ते कमी करायचंय, स्पेशली हिला आणि त्याच्यानंतर मला. इथे मम्मीला ताईने ड्युटी दिली आहे सलाद कटिंगची. टोमॅटो, कांदा आणि हा सलाद कटिंग आहे. टोमॅटो कांदा दलियासाठी आहे आणि बाकी सलाद कटिंग आहे. से हाय. सर्वात सुखी जीवन कोणाचं आहे माहितीये का? ह्याचं. ये तू काय करतोयस? खेळतोय. तर आमचा डिनर आता रेडी झाला आहे. हा आहे पालक पनीर पराठा, हा आहे प्रोटीन सलाद आणि हा केला आहे पुलाव. आणि हे सगळं एकदम लाईट वेट आहे कारण आम्ही सध्या तर डाएट फॉलो करतोय. तर आता पटकन भूक खूप लागली आहे, तर पटकन जेवून घेते आणि नंतर भेटूया आपण. बाय. तो गाईज माझं मस्त आता जेवून झालंय. खूप भूक लागलेली, पोटभर जेवले. आणि नेहमी माझं रुटीन असतं आफ्टर डिनर मी अशी ग्रीन टी घेते. सो आता ते ग्रीन टीच घेते. आणि जस्ट एक रॅन्डम गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची. म्हणजे आता माझं नेहमीचंच असं रुटीन आहे की रात्री झोपायच्या आधी माझे सोशल मीडियावर मी नेहमी कमेंट्स वगैरे चेक करत असते. कोणाचे काय कमेंट्स आले आहेत, म्हणजे डेली पोस्टवरती काय काय कमेंट्स येतात हे मी चेक करत असते. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स माझ्या कमेंट्स ना ह्याच गोष्टींवर असतात की एक्झॅक्टली तुझं रिलेशनशिप काय आहे, तू मॅरिड आहेस की सिंगल आहेस, म्हणजे रिलेशनशिप स्टेटस काय ते त्याच्याबद्दलच जास्त कमेंट्स असतात. पण ऑनेस्टली तुम्हाला सांगू का, मी माझ्या रिलेशनशिपबद्दल कधीच सोशल मीडियावरती काहीच रिव्हील केलेलं नाही आहे. आणि त्याच्यामागे पण रिझन आहे. आणि रिझन असं आहे की आपल्याला ती श्युरिटी असते ना की हां, आपण आपल्या रिलेशनशिपबद्दल सगळ्यांना सांगू शकतो. ती श्युरिटीज मला माझ्या आयुष्यात नव्हती. आणि माझा जो रिलेशनशिपचा फेज होता ना, तो खूप जास्त सेन्सिटिव्ह टॉपिक होता माझ्या आयुष्यासाठी. सो मी कधीच कोणासोबत त्या गोष्टी शेअर केल्या नाही आहेत. आणि मी त्या गोष्टी माझ्या आयुष्यात प्रायव्हेटच ठेवल्या होत्या. पण आता अशी फेज आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकतात, आता अशी सिच्युएशन आहे की मी त्या गोष्टी ओपनली शेअर करू शकते. कारण ती श्युरिटी असते ना, ती मला आता मिळाली आहे. तर तसंच मला असं वाटलं की आज माझ्या थोड्या लाईफच्या गोष्टी, म्हणजे माझ्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत मी तुमच्यासोबत शेअर करेन. हा व्लॉग करते त्यानिमित्ताने तुमच्यासोबत पण त्या गोष्टी शेअर केल्या जातील. सो मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली स्टोरी काय आहे ती. मी ऑलमोस्ट 2 इयर्स रिलेशनशिपमध्ये होते. आणि रिलेशनशिपमध्ये इतकी मी गुंतली होती, एवढं सगळं सीरियस होतं, सगळं स्टेबल होतं. सीरियस तर इतकं होतं ना की मला असं वाटत होतं की हे रिलेशनशिप मॅरेजपर्यंत पोहोचेल एवढी मला गॅरंटी होती. इतकं ते सीरियस होतं. आणि तशा गोष्टी चांगल्या घडत पण होत्या. पण सडनली असं झालं की काही महिन्यांपूर्वी अचानक समोरच्या व्यक्तीने मला असं सांगितलं की त्याला ब्रेकअप करायचं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मला तर पहिला शॉकच बसला. म्हणजे मला असं वाटलं की अचानक काय आणि कुठून हे येतंय? म्हणजे मला प्रोसेस करायलाच वेळ जात होता की का नेमकं ह्या असं गोष्टी घडतायत. आणि इन्स्टंटली सगळ्या गोष्टी बंद झाल्या. म्हणजे त्याचं भेटणं बंद झालं, त्याचं टेक्स्ट यायचे बंद झाले, त्याचं बोलणं बंद झालं, काहीच समोरून रिप्लाय वगैरे नव्हता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी फुल ओव्हर थिंकिंगमध्ये गेलेली. म्हणजे निगेटिव्ह तर इतकी झालेली मला काय समजतच नव्हतं की की नक्की काय झालंय? माझी काय चूक आहे? मी काय चुकीचं बोलली आहे का? 2 इयर्सचं रिलेशनशिप होतं आणि त्याच्यामध्ये त्याला काही माझ्यासाठी फीलिंग्स नाही आहेत का? का त्याला कोणी दुसरी भेटली आहे का? इतके सगळे निगेटिव्ह थॉट्स माझ्या डोक्यात चालत होते. मी स्वतःला इतकं अफेक्ट करून घेतलं होतं ना, की मी रात्रभर झोपायची नाही. मी फुल ओव्हर थिंकिंग करायची. दिवसभर सारखा फोन चेक करायची, की समोरची व्यक्ती मला आता मेसेज करेल, मला आता कॉल करेल. कधी-कधी मला माझा स्वतःचा राग येत होता, की त्यांनी सगळं आउट ऑफ सडन सगळं सोडून दिलंय. आणि मी त्याची वाट बघतेय. पण मध्ये-मध्ये एका पॉइंटला मला असं पण वाटायचं, की नाही आपण काहीतरी बोलून सॉर्ट करू शकतो या गोष्टी. काहीतरी फिक्स होईल असं वाटायचं. आणि मी फुल इमोशनली कन्फ्युज्ड होती, की काय करू आणि काय नको? मला असं झालेलं. माझ्या आयुष्याच्या ह्या सगळ्या पर्सनल गोष्टी ना मी माझ्या एकाच फ्रेंडसोबत शेअर करायची आणि तिला हे सगळं माहिती होतं. आणि मग मी तिला ब्रेकअपचं पण सगळं शेअर केलं, की असं-असं ब्रेकअप झालंय म्हणून. तर ती मला बोलली, की "तू एवढं ओव्हर थिंक
पेक्षा एक काम कर, तू ॲस्ट्रॉलॉजरशी बोलून घे. कदाचित तुला तुझ्या लाईफबद्दल क्लॅरिटी मिळेल. ॲटलीस्ट तुला कळेल तरी की तुला पुढे काय करायचं आहे ते. सुरुवातीला मला वाटलं नव्हतं की काहीतरी हेल्प होईल म्हणून. पण तेव्हा माझं माइंड पण इतकं रेस्टलेस होतं ना, की मला असं त्या पॉइंटला असं वाटलं की चला आपण हे पण ट्राय करून बघूया. आणि त्याच वेळेस मी ॲस्ट्रोडॉक ॲपवरती ॲस्ट्रॉलॉजर करुणाजीशी कनेक्ट झाले. त्यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर माझं त्यांच्यासोबत थोडं कन्व्हर्सेशन झालं आणि त्या कन्व्हर्सेशनमध्ये एक सरप्रायझिंग गोष्ट घडली. म्हणजे मला बिलीव्ह पण होत नव्हता त्यावेळेस. त्यांनी सुरुवातीला मला फक्त माझी डेट ऑफ बर्थ आणि टाईम विचारला आणि ते मिळाल्यानंतर त्यांनी मला एक गोष्ट विचारली, की रिसेंटली तुझं एक लाँग टर्म रिलेशनशिप एंड झालंय का? आणि आता तू इमोशनली कन्फ्युज्ड आहे, की तुझा एक्स परत येईल की नाही? हे जेव्हा त्या बोलल्या ना, तेव्हा मी फुल शॉक झाले. मी फक्त फोनकडे बघत होती, की ह्यांना कसं कळालं? कारण मी तोपर्यंत त्या ब्रेकअपबद्दल विषयच काढला नव्हता. मी त्याच्यासोबत काहीच शेअर केलं नव्हतं आणि ह्यांना सगळं माहिती होतं आणि तेव्हापासून मग माझा ट्रस्ट बिल्ड झाला. मग मी त्यांना सगळं सांगितलं. म्हणजे रिलेशनशिप कसं स्टार्ट झालं, सडनली माझा ब्रेकअप कसा झाला आणि मी आता किती कन्फ्यूज आहे, मला आयुष्यात काहीच क्लॅरिटी नाही, हे सगळं मी त्यांना सांगितलं. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मला एक्सप्लेन केलं, की हा फेज माझ्या लाईफमध्ये का चालू आहे ते. आणि एक स्पेसिफिक गोष्ट त्यांनी मला सांगितली. त्या मला बोलल्या, की स्ट्राँग चान्सेस आहेत नेक्स्ट 10 डेजमध्ये तुझा एक्स तुला परत कॉन्टॅक्ट करेल. म्हणजे मला वाटत नव्हतं, की बिलीव्ह करावं की नको. पण त्यावेळेस मी विश्वास ठेवला, की ठीक आहे आपण बघूया, वाट बघूया ह्या गोष्टीची. त्या त्या दिवसानंतर एक गोष्ट तर झाली माझ्या आयुष्यात, की मला फुल पीस आणि क्लॅरिटी मिळाली. मी रिलॅक्स झाली होती त्यानंतर. आणि त्याच्यानंतर एक मोठी अशी सरप्रायझिंग गोष्ट घडली. म्हणजे एक्झॅक्टली 13 दिवसानंतर माझ्या एक्सने मला कॉल केला होता. त्याने मला कॉल केल्यानंतर मग माझी माफी मागितली आणि त्याने सांगितलं, की जो ब्रेकअपचा विषय त्याने काढला होता, तो त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी मिस्टेक होती. मग आम्ही बराच वेळ कॉलवरती बोललो, सगळ्या मिसअंडरस्टँडिंग क्लिअर केल्या आणि मग परत सगळ्या गोष्टी बॅक टू ट्रॅक व्यवस्थित चालू होत्या आणि आमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता व्यवस्थित सॉर्टेड आहेत. आमच्या फॅमिली पण आता एकमेकांशी खूप फ्रेंडली आहे. सगळेजण खूप मिळून मिसळून राहतात आणि आता आम्ही पण आमच्या फ्युचरबद्दल सिरियसली विचार करतोय. आणि आता ह्या पॉईंटला जेव्हा मी मागे बघते ना, तेव्हा मी खरंच खूप ग्रेटफुल फील करते, की मी राईट टाईमला राईट पर्सनशी बोलले आणि म्हणून सगळ्या गोष्टी सॉर्टेड झाल्या. आपल्याला बाहेरून सगळ्यांचीच लाईफ फुल सॉर्टेड वाटते, की ह्यांचं खूप मस्त चालू असेल. पण खरं सांगायचं झालं ना, प्रत्येकजण काही ना काहीतरी कन्फ्युजनमध्ये असतो, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्समध्ये असतो. काही लोकं रिलेशनशिपबाबत क्लॅरिटी शोधत असतात, की आपलं काही फ्युचर आहे की नाही आहे. काही लोकं मॅरेजबद्दल कन्फ्यूज असतात. काही जणं फायनान्शियली, करियर रिलेटेड स्ट्रगल करत असतात. काही ना काही प्रॉब्लेम्समध्ये कोण ना कोणतरी असतंच. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन, की तुम्ही पण जर अशाच सिच्युएशनमध्ये असाल, तर एकदा गुड ॲस्ट्रॉलॉजरशी बोला. कदाचित तुम्हाला लाईफबद्दल क्लॅरिटी मिळेल, एक क्लिअर डिरेक्शन मिळेल. आणि त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲस्ट्रोडॉक ॲपची लिंक टाकते. तुम्ही तिथून तो ॲप डाउनलोड करू शकता आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुम्हाला फर्स्ट चॅट फ्री मिळणार आहे. सो रिलेशनशिपबाबत, मॅरेजबद्दल, फायनान्शियल किंवा करियर रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स असतील ना, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. फक्त तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे, ॲस्ट्रॉलॉजरशी बोलायचं आहे आणि तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घ्या. सो येस, हा माझ्या आयुष्यातला असा फेज होता, की तो चांगला पण होता, थोडा वाईट पण होता आणि त्याच्यातून मी बरंच काही शिकली आहे. सो मला तुमच्यासोबत थोडं हे शेअर करायचं होतं आणि आता मला थोडं हलकं पण वाटतं, की मी तुमच्यासोबत शेअर केलंय. मला बरेच प्रश्न येत होते, मला बरेच कमेंट्स येत होते. सो मी बोलली, की एकदा तरी आपण आपल्या ऑडियन्ससोबत शेअर करायला पाहिजे. सो येस, ही बघा, ही अजून मोबाईल चालवते आणि अजून झोपली नाहीत. वाजलेत किती? 1:45. नेहमी ही मला बोलत असते, की लवकर झोपायचं, लवकर उठायचं आणि स्वतःच लेट झोपते. तुमच्याकडून लहान मुलांनी काय शिकून घ्यायचं? हेच. सकाळपासून मी पण इतकी थकली आहे. आज शूट पण झालंय बरंच काय आणि खूप झोप आली आहे. मला वाटत नाही मी लवकर झोपेन कारण मोबाईल हातात येणार आहे. त्याच्यामुळे पण ट्राय करेन मी लवकर झोपायचं कारण लवकर उठायचं असं पण मी डिसाईड केलंय जसं आम्ही डाएट फॉलो करतोय. तर बघू कधी उठते ते. आता तर 2 वाजतायत ऑलमोस्ट. मी आता झोपते आणि मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.